तुमची मासिक पाळी नॉर्मल आहे असं तुम्हाला खरंच वाटत आहे का? हे 5 साईन दुर्लक्षित करू नका, नाहीतर ते धोक्याचं देखील ठरू शकते. पहिलं म्हणजे रेग्युलर पिरियड्स. 21 ते 35 दिवसाच्या अंतराने जर तुमची मासिक पाळी येत असेल तर ते नॉर्मल आहे. दुसरा म्हणजे ब्लड फ्लो. 2 ते 7 दिवसापर्यंत होणारा ब्लड फ्लो हा नॉर्मल असू शकतो. तिसरा म्हणजे पोटदुखी. हलकी पोटदुखी जी मॅनेजेबल होत असेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे घरगुती कामे रेग्युलर करू शकत असाल तर ते देखील नॉर्मल आहे. चौथा म्हणजे रक्ताच्या गाठी. जर रक्ताच्या गाठी कमी प्रमाणात आणि छोट्या साईजच्या असतील तर ते देखील नॉर्मल असू शकतं. आणि पाचवा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत नसेल, तुम्हाला चक्कर येत नसेल किंवा तुम्हाला कोणतेही विकनेस जाणवत नसतील तर हे सगळे सायन्स तुमच्या हेल्दी मेन्स्ट्रुअल सायकलचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास तुमच्या मासिक पाळीमध्ये होत असेल तर तो नॉर्मल नाही. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा स्त्री आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या पेजला आजच फॉलो करा आणि ही माहिती ज्यांना उपयुक्त वाटेल त्यांच्यासाठी नक्की शेअर करा.